आज आपण अलमट्टी धरण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये ज्या धरणामुळे हा जलवाद निर्माण झालेला आहे त्या धरणावर आज आपण आहोत। त्याचं नाव आहे अलमट्टी धरण, आपण सर्वांनी ओळखला असाल। आणि या धरणाच्या उंचीवाढीचा निर्णय जो अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीचा निर्णय जो कर्नाटक शासनाने घेतलेला आहे, यामुळे महाराष्ट्रातील किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील अनेक गावांना या पुराचा धोका बसणार आहे। याच टोटली प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आज आपण अलमट्टी धरणावर आलेलो आहोत। नमस्कार, मी सुशांत घोरपडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जर्नल। सुरुवातीला मी आपल्याला धरण दाखवतो। हे संपूर्ण जे धरण आहे हेच ते अलमट्टी धरण, ज्या धरणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये सध्या सुरू आहे। हा धरणाचा मुद्दा एक राजकीय विषय म्हणून सध्या गाजतोय। अलमट्टी धरणाची ज्या वेळेला अलमट्टी धरणाचं बांधकाम करण्यात होतं ते साल होतं 2005 आणि आज मित्रांनो सुद्धा 2025। ह्या 20 वर्षामध्ये मोठे बदल हे आपल्याला झालेले पाहायला मिळतात। महाराष्ट्राचं जे वाहून येणारं पाणी आहे त्या पाणी अडवून कर्नाटक शासनानं याच अलमट्टी धरणाची निर्मिती केली आणि या माध्यमातून अनेक जी मोठी या भागातली शेती आहे ती पाण्याखाली आली। सध्या मित्रांनो अलमट्टी धरणाची उंची 519 मीटर आहे आणि ती हे शासन 524 मीटर करण्यावर ठाम आहे। तसा स्टँड त्यांनी घेतलेला आहे। कर्नाटकचे जलसंपदा मंत्री DK शिवकुमार यांनी अनेक वेळाला तसं सांगितलंय की आम्ही अलमट्टी धरणाची उंची वाढवणारच। मित्रांनो, कृष्णा लवादानं याबाबत एक निर्णय दिला होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी ही संपूर्ण उंची वाढण्याचा घात घातलेला आहे। तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यानं ऑलरेडी याला कायदेशीर विरोध केलेला आहे आणि हे प्रकरण आत्ता सध्या न्यायप्रविष्ट आहे। पण सध्या या अलमट्टी धरणाची उंची जर 5 मीटरने वाढली तर एक भयावह परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे। असं अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत, विविध संघटना आहेत, सांगली, कोल्हापूर आणि सातारा या भागातील लोकप्रतिनिधी यांनीही अनेक वेळा व्यक्त केलेलं आहे। आपण माध्यमांच्या मधून आपण पाहिलेलं आहे। आपण पाहू शकता हा जो अलमट्टी धरण आहे याच्या बॅक साईडला दिसणारा हा संपूर्ण एरिया हे संपूर्ण अथांगपणे पसरलेला आहे। याची तुम्ही याचा अभ्यासही करू शकणार नाही की हा पाणीसाठा किती आहे। सध्या 123 TMC क्षमतेचं हे धरण आहे। पण तुम्ही पाहू शकता एक समुद्राला लाजवेल असं दृश्य या ठिकाणी संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय। याच ठिकाणी हे जे पाणी पडतंय इथून हे पाणी कर्नाटकमध्ये खाली सोडण्यात येतंय। हा थोडंसं त्यांना भाग दाखवा। हा संपूर्ण आहे आणि या माध्यमातून कर्नाटकचं पर्क्युलेशन चांगलं सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या लोकप्रतिनिधींनी यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, आपली भूमिका राज्य सरकारकडे मांडली। राज्य सरकारचे सध्या आपले महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा सांगलीमध्ये येऊन सांगितलं की अलमट्टी धरणाची उंची कोणत्याही परिस्थितीत वाढू देणार नाही। देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हे मान्य केलं की ही जी उंची आहे ही आम्ही कोणत्याही परिस्थितीत वाढवू देणार नाही आणि तशी याचिका जी आहे ती अखेर कर्नाटक शासनानं ऑलरेडी दाखल केलेली आहे अशी माहिती परवाच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। पण दुसऱ्या बाजूला काय आहे की ज्या वेळेला हा निर्णय झाला त्यावेळेला खरा विरोध या ठिकाणी दर्शवणं महत्त्वाचं होतं। पण प्राथमिक
सुरुवातीला फक्त मीडियाच्या माध्यमातून आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून या गोष्टी चर्चेत आल्या, पण न्यायप्रविष्ट म्हणजे जे न्यायालयीन आणि कायद्याच्या चौकटीत बसून ज्या भूमिका मांडणं गरजेचं होतं त्या कोणत्याही भूमिका या ठिकाणी स्पष्टपणे मांडल्या गेलेल्या नाहीत. असं कृती समिती असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, विविध संघटना असतील आणि लोकप्रतिनिधी असतील यांनी ऑलरेडी बोलून दाखवलेले आहेत. परवाच जो कोल्हापूरच्या झरण क्षेत्रामध्ये आणि कोयनेच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, या पावसामुळे तेथील धरणे खूप भरली. तुम्हाला आठवतं आहे की जलसंपदाचे मुख्य सचिव दीपक कपूर यांनी तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल आणि महाराष्ट्र असेल या राज्याच्या प्रमुख सचिवांची, जलसंपदा खात्याच्या प्रमुख सचिवांची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्याने असं सांगितलं होतं की पूर परिस्थिती निर्माण होणे म्हणून की या पूर्ण सचिवांच्या बैठकीमध्ये एक पाण्याची लेवल जी आहे ती 15 ऑगस्टपर्यंत सेम किंवा एक लेवल ठेवावी अशी सूचना त्यावेळेला देण्यात आली होती. आणि दोन्ही खातं म्हणजे कर्नाटक शासनाचं जलसंपदा विभाग असेल किंवा महाराष्ट्राचा जलसंपदा विभाग असेल, या दोन्ही खात्यातील अधिकारी असतील किंवा निवृत्त अधिकारी असतील यांनासुद्धा समन्वय करण्यासाठी त्यांनी नेमणूक या ठिकाणी केलेली होती. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की परवाच केंद्रीय जल आयोगानं ज्या पण सूचना घालून दिल्या होत्या त्याचं उल्लंघन हिप्परगी धरणामध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळालं. कारण हिप्परगी धरणामुळं आणि अलमट्टी धरणामुळं या दोन्ही धरणामुळं फुगवटा वाढतोय हे अनेक वेळेला सिद्ध झालेलं आहे, तसा आरोप आहे. मात्र परवा जो पाणीसाठा ठेवण्याचा मान्य केलं होतं किंवा बैठकीमध्ये किंवा मिटिंगमध्ये ठरलं होतं त्याच्यापेक्षा जास्त पाणीसाठा ठेवण्यात आला आणि त्यामुळंच बॅकवॉटरचा फटका संपूर्ण कोल्हापूर जिल्हा असेल आणि सांगली जिल्हा असेल याला बसला. आत्ता मित्रांनो, खरं म्हणजे ही जूनची सुरुवात आहे, अजून पावसाळा सुरू होतो आहे, तर त्यावरूनच राजकारण हा अलिप्त भाग आहे. पण एखाद्या राज्यातील 3-3 जिल्हे आणि त्या 3-3 जिल्ह्यातील अनेक गावं ज्या वेळेला पुराच्या पाण्यानं उद्ध्वस्त होणार आहेत, यावेळेला खऱ्या अर्थानं राजकारण बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र येणं गरजेचं होतं. पण परवा बघितलं आपण की महाविकास आघाडीच्या काही लोकप्रतिनिधींना ही जी बैठक झाली महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मंत्रालयात झाली त्यावेळेलासुद्धा डावलण्यात आलं होतं. पण खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींचा जो अतिरेक भविष्यामध्ये होणार आहे तो जर आत्ता आपल्याला थांबवायचा असेल तर सर्व लोकप्रतिनिधींनी अजूनही एकत्र आलं पाहिजे आणि याबाबत लढा दिला पाहिजे. आपण बघतोय संपूर्ण हा व्ह्यू बघितला तर तुम्ही विचारही करू शकणार नाही की हे संपूर्ण समुद्रासारखं रूप या ठिकाणी अलमट्टी धरणावरून तुम्हाला आपण लाईव्ह दाखवत आहोत. पाहू शकता हे संपूर्ण, ह्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की हा किती पाणीसाठा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. इथून हे जे अलमट्टी धरण आहे 1, 2, 3, 4, 5 जे दरवाजे आहेत तिथून जास्त पाणीसाठा म्हणजे पाणी बाहेर पडताना आपल्याला आता दिसतंय. तर त्यामुळं आणि हे धरण ऑलरेडी म्हणजे धरण तुम्ही बघताय, या धरण अजून जर 5 मीटरनं याची उंची वाढवली तर अजूनही जो फुगवटा आहे तो 100% याचा फुगवटा हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये होईल आणि सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांना महापुराचा पुन्हा धोका होऊ शकतो. त्यामुळं परवाच सांगली आणि कोल्हापूरमधील काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा तसा पत्रव्यवहार केलेला आहे की आपण वडेनर समितीचा अहवाल मान्य केला आहे का. कारण वडेनर समितीचा अहवाल जर मान्य त्यांनी केला असेल तसं तो स्पष्ट करा. सगळ्यात विशेष म्हणजे कृष्णा महापूर नियंत्रण समिती जी आहे याच्या वतीनं त्यांच्याकडून सुद्धा वेगवेगळे आंदोलन, त्यांनी सुद्धा कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज सकाळी मी त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं तर त्यांना देखील जलसंपदा विभाग असेल किंवा राज्य शासन असेल ती पुरेशी माहिती देत नाहीत असा त्यांचा आरोप आहे. मी आत्ताच या धरणावर ज्या वेळेला आलो त्यावेळेला जे वकील आहेत कदम
तर त्यांच्याशी सुद्धा बोललो की त्यांनी ह्या अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीबद्दल महाराष्ट्र शासनाची नेमकी भूमिका काय आहे याचा माहिती अधिकाऱ्याखाली त्यांनी माहिती मागवली होती. जलसंपदा विभागाचे अधिकारी असतील यांच्याकडे त्यांनी माहिती मागवली, मुख्यमंत्र्यांचं कार्यालय असेल यांच्याकडे सुद्धा त्यांनी माहिती मागवलेली होती. पण माहितीच्या अधिकारामध्ये त्यांना माहिती मागवल्यानंतर त्यांना सदरचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्यानं ही माहिती आत्ता देता येऊ शकत नाही असं उत्तर मिळाल्याचं त्यांनी मला आत्ता सांगितलेलं आहे. मात्र मी त्यांना विचारलं की पुढची नेक्स्ट तुमचं काय प्रयोजन आहे किंवा तुम्ही या विरुद्ध कुठं दाद मागणार आहे. त्यांनी सांगितलं की राज्य माहिती आयोगाकडे मी अपील करणार आहे आणि राज्य माहिती आयोग आहे याबद्दल मला माहिती देईल. तर संपूर्ण या अलमट्टी धरणाचा जो उल्लेख मी आत्ता केला त्याचा डीप उल्लेख मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. हा जो व्हिडिओ आहे तो सध्या या अलमट्टीच्या धरण परिसरातून टेपलेला आहे आणि काल मेधाताई पाटकर सामाजिक कार्यकर्त्या यांनी सुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांनी अशी विनंती केलेली आहे की अलमट्टी धरणाची उंची वाढू नये. पण मी पुन्हा सांगतोय की पत्रव्यवहारानं कोणत्याही गोष्टी होणार नाहीत. त्यासाठी महाराष्ट्रानं एक होणं गरजेचं आहे, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी एक होणं गरजेचं आहे आणि हा लढा जो आहे तो बाकीच्या संघटनांनी जसा उभा केलेला आहे, शासनानं पण परवा सांगितलं राधाकृष्ण विखे पाटलांनी की आम्ही याचिका दाखल केलेली आहे. शासनानं सुद्धा तितक्यात ताकदीनं शासन असेल याच्यामध्ये या सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील जी पूर परिस्थितीमध्ये गावं येणार आहेत त्या गावातील नागरिक असतील आणि लोकप्रतिनिधी असतील या सर्वांनी मिळून या ठिकाणी हा लढा उभा करणं गरजेचं आहे. अन्यथा महापुरामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये महापुराचा फटका सांगली, सातारा आणि कोल्हापूरला बसेल असा अंदाज मी म्हणत नाही तर अनेक राजकीय अभ्यासक आहेत, अनेक या भागातील निवृत्त अधिकारी आहेत, अनेक संघटना आहेत ते मानत आहेत. तर अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा महाराष्ट्र जर्नल आणि तुमचं देखील काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो नक्की सांगा. कॅमेरामॅन मल्हारीसह मी सुशांत, महाराष्ट्र जर्नल.